सौर ऊर्जा जवळजवळ 140 आपल्या वार्डात लावलं. बर. सौर ऊर्जा गव्हर्नमेंटचं मंजूर करून आपण 140 बोराडा भिंगेवाडी 140 लावलं. आमच्या वडिलांच्या शिक्षणातच आम्हाला सांगितलेलं आहे की गावाच्या भल्यासाठी तुम्हाला जे करता येईल. आज नगरसेवक करणं आम्हाला गरजेचं काय की गावाचं मत आहे की आप्पामध्ये एक दानत आहे. ती दानत आपा प्रत्येकाच्या मदतीला कधीही धावून जातात. 4 पासून 2023 पर्यंत बघितलं तर त्या शाळेची अवस्था सेम टू सेम आहे. खिडकीतनं मुलं आम्ही लहानपणी जायचो तसे आजही मुलं जातात. दरवाजे लाकडाचे मोडून पडलेले. तर वडिलांच्या आमच्या मार्गदर्शनाखाली आणि गावातल्या लोकांच्या मागणीनुसार टोटल शाळेचं पूर्ण RCC काम करून घेतलं. कंपाऊंड बांधून घेतलं. 2 वर्ष रेग्युलर नोकरी करत राहिलो, पण त्याच्यामध्ये मन राहत नव्हतं. हार नावाची गोष्ट पहिल्यापासून माझ्या जीवनामध्ये की हार ही आपल्याला पचतच नाही. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीमध्ये सांगितलं की नाही उतर. त्यांनी सांगितलं तुम्ही अर्ज भरा, असोसिएशन तुमच्यातर्फे आहे. आज नोकरीसाठी संधी द्यावी म्हणून आमच्याकडे 250-300 लोक आमच्या वाडीतलीच माझ्या 60-70 लोक आहेत. ॲडमिशनला पैसे भरताना त्यांची जी अडचण येत्या ती आम्ही आमचे एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमार्फत त्या सर्वांपर्यंत शिक्षणाचे पैसे पोहोचवतील आणि सगळ्यात मोठा पाया तिथे मजवतील. 2,500 ते 3,000 महिलांना आटपाडीमध्ये कसा रोजगार देता येईल. महिलांना लोकांच्या बांधावर न जाता सावलीला मांडी घालून बसून रोजगार देण्याचं हे आमचं एक ध्येय आहे. त्याच्या पाठीमागचं पहिलं आमच्या 16 नंबर वार्डाला आम्हाला करून दाखवायचं आहे की जे डिजिटल प्रमाणे आहे. चौंडेश्वर कॉलनी असू द्या, रस्त्यावरती लाईट असू द्या, ह्या लाईट ह्या सगळ्या सुविधा ह्या आमच्या पूर्ण 16 नंबर वार्डामध्ये देण्याचं आमचं ठाम. जो लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य त्याच्यामध्ये सर्वात मोठं समाधान आहे. कसं असतं ज्यांना मातीशी नातं जुळलेलं असतं ते त्याच्या गावाला किंवा त्याच्या भागाला किंवा त्या तालुक्याला ते विसरू शकत नाही. त्यातलंच एक भाग आणि मी उदाहरण म्हणून आहे. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकशाहीचा उत्सव सुरू झालाय आणि ज्याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पडगम देखील वाजायला सुरुवात झाले. पहिल्या टप्प्यातील निवडणुका ह्या नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदेच्या पार पडतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून विविध नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रामध्ये जाऊन तेथील उमेदवारांसोबत हितगुज साधतोय, संवाद साधतोय. त्यांनी केलेली कामं असतील किंवा त्यांच्या भविष्यातील विजन असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण धांडोळा घ्यायचा प्रयत्न करतोय. तर आज आपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतीच्या क्षेत्रात आलेलो आहोत आणि येथील काय उमेदवारांसोबत आपण हितगुज साधतोय. तर आज आपण आलेलो आहोत ह्या नगरपंचायतीच्या क्षेत्रात प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणुकीचा आजच त्यांनी अर्ज भरलाय. त्यांचं नाव आहे बाळासाहेब तुकाराम हजारे. त्यांना आप्पा म्हणून सगळ्या नगरीमध्ये संबोधलं जातं. आणि आपण आजच्या एपिसोडचे एक खासियत अशी आहे की आपण फक्त उमेदवारांशीच हितगुज साधतो किंवा त्यांच्यासोबतच संवाद साधतो, परंतु आज आपण उमेदवार आहेतच आपल्यासोबत, परंतु त्यांच्याच कुटुंबातील त्यांचे चिरंजीव जे की एक DDSR म्हणून एक ख्यातनाम कन्स्ट्रक्शन आणि बांधकाम क्षेत्रातील एक फार अग्रगण्य अशी कंपनी आहे. तर त्याचे MD मॅनेजिंग डायरेक्टर असलेले राहुल हजारे साहेब आपल्यासोबत आहेत. तर आपण दोघांसोबत संवाद साधणार आहोत. तर मला दोघांसोबत संवाद साधावा असं वाटलं की त्यांचं जे कुटुंब आहे त्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून ह्या गावाचे असेल किंवा पंचक्रोशीतील सगळ्या ठिकाणी, मग त्या ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक ह्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचं अमूल्य असं योगदान आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मला त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या. मी जास्त वेळ घालवत नाही. आप्पा, तुम्ही आज अर्ज भरला, काय कसं वाटतंय अर्ज भरला आज? बरं वाटते. निवडून यायला खात्री वाटते का? 100%. का असं का वाटते? 100% आपलं आहे तसं 100% निवडून येते. लोकांशी आता बोलणं वगैरे झालं असेल, शक्ती प्रदर्शन करत तुम्ही अर्ज भरला एकदम जोरात. 1 नंबर भरला है ना? काय म्हणतायत लोक? आता भेटतायत लोकांना तुम्ही तर? लोक तर काय 100% आपलं शेट सगळ्यात आघाडीत. छत्रपतीतले आपले सीट हे सगळ्यात आघाडीने येणार. पण लोक म्हणतायत आघाडीने येणार. तर मला सांगा की तुम्ही ह्या गावचे सरपंच पण होता ज्यावेळेला नगरपंचायत व्हायच्या अगोदर. किती वर्ष सरपंच होता तुम्ही? 10 वर्ष. 10 वर्ष. मग 10 वर्षात काय अशी तुम्ही म्हणजे कुठली कुठली कामं केली? राष्ट्रीय पेयजल पाईपलाईन 60 लाखाची केली. बर.
आणि हे ते पूर्ण नळाचं आपल्या गावाचं काम केलं आणि रस्तं केलं. दलित वस्तीचं 2-3 रस्तं केलं. समाज मंदिर बांधलं दलित वस्तीसाठी आणि परत तालमीचं काम केलं. आपल्या गावात तालीम आहे, त्या तालमीचं एक खर्च घालून आपण स्वतःच्या फंडातनं पण केलं. बर. शाळा डिजिटल शाळा आपण स्वतःच्या फंडातनं केली. 15-16 लाख रुपये आपण घालवलं. पुन्हा मशानभूमीचं काम केलं. 2 बंधारा बांधलं आणि ह्याचं वड्यापत्र्याचं आपलं हे करण्याचं ते काम ते काय ह्याच्यात मोडत नाही, आपलं दुसऱ्या ह्याचं जात नाही. याची बरीच कामं केली ती. आता लगेच देण्यात बी येत नाही. सौर ऊर्जा जवळजवळ 140 आपल्या वार्डात लावलं. बर. सौर ऊर्जा गव्हर्नमेंटचं मंजूर करून आपण 140 बोराटा भिंगेवाडी 140 लावलं होतं. म्हणजे पहिल्यापासून लोकांसाठी काम करायची ही ऊर्जा आहेच तुमच्याकडे. हा. पण का असं वाटते तुम्हाला की लोकांसाठी सतत काम करायला पाहिजे किंवा काय आपल्याला ते नाद आहे पहिल्यापासून तेवढं करायचं. बर. लोकांसाठी काम करण्याची पहिल्यापासून आवड आहे. आवड आहे आपली, ती करतच राहायचं. राहुल दादा, मला सांगा की आता तुम्ही एवढी मोठी कंपनी स्वतःच्या हिमतीवर ताकदीवरती, मला त्या गोष्टीकडे यायचंच आहे, फक्त तत्पूर्वी मला हे सांगा की ह्या नगरसेवक पदाला तुमच्या कुटुंबातील व्यक्ती उभा राहावी किंवा त्यांनी निवडून येऊन लोकांसाठी पुन्हा एकदा काम करावं असं का वाटतंय तुम्हाला? आमच्या वडिलांच्या शिक्षणातच आम्हाला सांगितलेलं आहे की गावाच्या भल्यासाठी तुम्हाला जे करता येईल. आज नगरसेवक करणं आम्हाला गरजेचं काय की गावाचं मत आहे की आपामध्ये एक दानत आहे. ती दानत आपा प्रत्येकाच्या मदतीला कधीही धावून जातात. गावामध्ये असा कोणता विरोधक आमचा तयार नाही. कारण की कोणी शत्रूच नाही आमच्या गावामध्ये, की सगळे एकमेकाचे दोस्त आहेत. की आजच्या डेटला जर तुम्ही बघायला गेलं तर ही पहिली नगरपंचायत आमच्या इथली. बरोबर. अगोदर ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत मार्ग एक लिमिटेड होतं तुमच्याकडे की शासनातर्फे काय निधी तुम्हाला उपलब्ध करायचा असेल तर त्याला एक लिमिट होतं. आता नगरपंचायत झाल्यामुळे आता तुम्हाला शासनाच्या बऱ्याच गोष्टी ऍड झाल्या. निधीचा वाटप वेगवेगळ्या स्तरावरती तुम्हाला चेंज होणार आहे आणि त्याचा वाढीव होणार आहे. आणि रोड, रस्ते, ड्रेनेज, लाईट, बाकीच्या तुम्हाला नागरी सुविधा अजून वेगवेगळ्या आहेत. ह्या सगळ्यांमध्ये थोडा बदल करता येईल. आणि पहिला आमचं भिंगेवाड्यांनी बोराटामाळा हे एक ग्रामपंचायत होतं. आता आटपाडी शहरापर्यंत जुळलेलं आहे. बरोबर. आणि ह्या गावामध्ये एक सगळ्यात मोठी अडचण बघितली तर शिक्षण. आजच्या डेटला ज्यावेळी आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळी आमच्या शाळेची जी अवस्था होती जिल्हा परिषदची, आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्या नजरेस आली, कारण मला पण कामाच्या ह्याच्यातून वेळ नाही भेटला त्यामुळे मी कधी गेलो नाही. नजरेस माझ्या आणून दिली गावातल्या लोकांनी आणि बघितल्यानंतर आम्हालाही वाईट वाटलं. बरोबर. की आम्ही ज्या 2003-04 साली ही शाळा सोडली होती, 4 पासून 2023 पर्यंत बघितलं तर त्या शाळेची अवस्था सेम टू सेम आहे. खिडकीतनं मुलं आम्ही लहानपणी जायचो तसे आजही मुलं जातात. दरवाजे लाकडाचे मोडून पडलेले. तर वडिलांच्या आमच्या मार्गदर्शनाखाली आणि गावातल्या लोकांच्या मागणीनुसार टोटल शाळेचं पूर्ण RCC काम करून घेतलं. कंपाऊंड बांधून घेतलं. तुमच्या शाळेमध्ये जे काही वस्तू डिजिटल नव्हत्या त्या सगळ्या डिजिटल, कॅम्प्युटर असू द्या, काय शिक्षणाला तुम्हाला लागणारं प्रत्येक गोष्ट. असं होतं की आमच्या गावामध्ये की ह्या गावामध्ये टाइमपास करणारा शिक्षक असेल ना कुठे, जो काम करत नसेल कुठे तालुक्यात, ते आमच्या गावाला दिला जायचं, कारण की कोणाचं लक्ष नव्हतं गावावरती. बरं. आणि आम्ही आमच्या रोजगार धंद्यातून मुंबई पुण्याला असल्या कारणाने आम्हाला तेवढा वेळ देता आला नाही. परंतु वडिलांचं आमच्या लक्ष होतं. वडिलांच्या नजरेत ज्या गोष्टी यायच्या ते मांडत जायचे. परंतु ही गोष्ट कोणी मांडलीच नाहीये. ही मांडल्यानंतर ना लक्षात आलं की ती शाळेमध्ये शिक्षक आहेत. मग गट विकास अधिकाऱ्यांना सांगितलं, ते बोलले आता अवेलेबल नाही. तर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिन्याला 9,000 रुपये खिशातला फंड देऊन 2 वर्ष शिक्षक चालवलं. बर. कारण गावातल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. जर शिक्षण मिळालं तर त्यांना त्यांच्या जीवनाची शैली ठरवायला त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. जर शिक्षणच नाही घडलं, आणि सुरुवातीला पाया हा जिल्हा परिषद आहे. आणि जिल्हा परिषदचे लोकांनी जिल्हा परिषद शाळा म्हणजे असा मांडलेला आहे. परंतु मी माझ्या गावामधून दाखवून दिलेला आहे, जिल्हा परिषद शाळामधून आजपर्यंत उद्योजक घडलेले, IAS घडलेत, IPS घडलेत, IRS घडलेत, मोठमोठ्या वेगवेगळ्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अशा
सगळ्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही रेशो काढला तर जिल्हा परिषद शाळेमधूनच लोक घडलेले आहेत आणि त्यांनी प्रगती केलेली आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यात जास्त महत्व जिल्हा परिषद शाळेला दिलं. त्याच्यानंतर ना रोजगार, शिक्षण केलं त्याच्या पुढे काय, बरोबर. तर रोजगार पाहिजे म्हणून आम्ही आमच्या माझी पुण्यामध्ये फॅक्टरी आहे, मुंबईमध्ये आमचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे, मेडिकल डिस्ट्रीब्युटर लाईन आहे जे आमचे नवी मुंबई रायगड भागामध्ये काम, हार्डवेअर क्षेत्र आहे जे पूर्ण आटपाडी प्लस मुंबई क्षेत्रामध्ये आमचं चालतं. तर त्या आम्हाला तिथले आमचे HR जे आहे त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला सुशिक्षित वर्ग आणि सगळा वर्ग पाहिजे जो कामाला तिथे स्टेबल असेल आणि ज्याला ते काम लगेच इझी समजेल. परंतु आम्ही ते न करता आमच्या गावाकडच्या लोकांना नेऊन त्यांना एक दीड वर्ष गेला आम्हाला तो बिझनेस समजवण्यासाठी. परंतु तो दीड वर्षाचा लॉस आम्ही सहन केला का? कारण आपण जर आज लॉस नाही केला तर फ्युचरला ही पिढी आपली तयार होणार नाही. आणि ही जी माझी जिने जे चढत गेलो यशाचे हे ह्या लोकांचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे ते श्रेय आहे जे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं जे फळ मिळाले ते DDSR ग्रुप आज नवी मुंबई शहरामध्ये मराठी म्हणून 1 नंबरला काम करत आहे. मला त्याच्याकडेच यायचं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकताय की मातीशी नाळ असणं काय असतंय आणि आपण ज्या मातीतून येतो त्या मातीला आपण काहीतरी देणं लागतो. आपण ज्या गावातून येतो त्या गावासाठी आपले कर्तृत्वाच्या भावनेतून त्यांनी महत्वाच्या काय ज्या कर्तव्यातून ज्या गोष्टी केल्यात त्या गोष्टींना उजाळा दिला. तर मला सांगा, थोडक्यात सांगा की तुम्ही आज एवढ्या छोट्याशा गावात, भिंगेवाडी मला वाटते फार लहान गाव असेल, किती लोकसंख्येचं गाव? 750 आहे पण आता 16 नगरपंचायत बनल्यामुळे वार्ड हा गाव तसं लहानच फार. म्हणजे एवढ्या गावातून जाऊन तुम्ही आता सांगितलं की नवी मुंबईतील म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे पूर्ण सांगलीकरांसाठी देखील की एवढ्या छोट्याशा गावातून जाऊन एवढ्या कमी वयामध्ये DDSR नावाची एवढी अग्रगण्य कंपनी त्यांनी स्वतःचं एम्पायर एवढ्या ताकदीने उभा केलं. तर थोडी DDSR बद्दल थोडीशी माहिती सांगा मला, कसं सुरू केलं आणि आता काय पोझिशनला आहे DDSR? आम्ही काय होतं, मी ऍग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ना पहिल्या स्टार्टला मला ग्रामसेवकची नोकरी लागली. बाकीच्या घरातल्यांची जशी इच्छा असते तशी माझ्या घरातल्या वडिलांची इच्छा होती. वडील सरपंच होते, त्यांना रोज ग्रामसेवकशी रिलेशन यायचं, तर त्यांची इच्छा होती की मी ग्रामसेवक बनावं. तर मी ग्रामसेवक बनल्यानंतर ना वडिलांना सांगितलंच नाही मी ग्रामसेवक झालोय म्हणून, कारण की मला गाव भागामध्ये तेवढे सुविधा नाहीयेत आणि लहानपणापासून मुंबई पुण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे, कारण मुंबई ही देशाची मायानगरी, आर्थिक राजधानी. बरोबर. त्यामुळे त्या मुंबईमध्ये मला जायचं. त्याच्यानंतर मी कृषी अधिकारी म्हणून एक्झाम पास झालो, जॉईनिंग केलं. ह्या दोन्ही जॉबला मी रिझाईन दिला ज्यावेळी मला मुंबई पोलीसची नोकरी लागली. मुंबई पोलीसची नोकरी लागल्यानंतर ना मी मुंबई शहरामध्ये स्थलांतर केलं. 2 वर्ष रेग्युलर नोकरी करत राहिलो, पण त्याच्यामध्ये मन राहत नव्हतं की जे आपल्याला करायचं आहे आणि आपल्याकडे जे कौशल्य आहे ते नोकरीमधून पूर्ण करता येणार नाही, आपल्याला काहीतरी लिमिट्स आहेत त्याच्यामध्ये. तर मी हळूहळू थोडा छोटासा बिझनेस भावाच्या नावावर रिअल इस्टेटमध्ये चालू केला. 1-2 वर्षामध्ये एकदम जोरात चालला, परंतु फेस हा माझा चालायचा. त्यामुळे मी घरातल्यांना विनंती केली की मी पोलीस जॉबचा परत राजीनामा देतोय. वडिलांचा लगेच होकार आला, पण आईच्या डोळ्यात लगेच पाणी आलं की माझ्या मेहनतीची कष्टातून मी तुला नोकरी मिळवून दिलेली आहे, ती नोकरी सोडू नकोस. तर आईलाही आम्ही समजूत काढलं घरातल्या सर्वांशी आणि फॅमिलीनेही मला, माझ्या बायको असू द्या, माझा भाऊ असू द्या, माझे 3 भाऊ आहेत, चुलती असू द्या, सगळ्यांचा सपोर्ट भेटला की ठीक आहे तू जे करेल ते आम्ही सगळी तुझ्या पाठीशी आहे. आणि तिथून आमच्या कंपनीला एक चालना मिळाली की मी तिथून बाहेर पडलो आणि एक छोटासा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचा मिळाला, 60-70 करोडचा होता. करत करत आम्हाला 100 कोटीचे टेंडर भेटत गेले, सिडको टेंडरचे, मग 50 कोटी, 70 कोटी, 80 कोटी, असं करता 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 नवी मुंबईमध्ये असलेले आज 26 प्रोजेक्ट नवी मुंबईमध्ये रिअल इस्टेटचे मोठे, म्हणजे नवी मुंबईमध्ये 2-2, 3-3 पिढीपासून आज लोक काम करतात. त्या पिढीमध्ये आपल्याला जाऊन बसण्याचा चान्स मिळाला. BNM नवी मुंबई, BNM रायगड अशी असलेली एक संस्था जी पटेल, मारवाडी, गुजराती हा 100% त्याच्यामध्ये, मराठी वर्ग आमचा का आला नाही ते मलाही माहिती नाहीये, परंतु मला वाटलं की आपण त्या ग्रुपमध्ये गेलं पाहिजे. आपल्याला ग्रुपमध्ये डायरेक्ट तर घेणार नाही, त्यामुळे मला माझं कौशल्य दाखवायला लागलं. हे जे टेंडर भरायचं त्या टेंडरला मी बीड करायचो. त्या बीडमध्ये
टेंडर लागलं की त्यांना वाटायचं एक 70 कोटीचं टेंडर लागले की त्याला त्याचेच पैसे भरता भरता नाकी नळ येईल आणि तो इथं स्टॉप होईल. मी 70 भरले की परत 100 कोटीचं टेंडर निघा तेही भरायचं. हे फेस करता करता 10-11 टेंडर त्यांना वाटलं की आत्ता संपतोय पण तो काही संपला नाही. कारण त्याच्या पाठीमागे एक मराठी लॉबीची जी शक्ती होती ती मलाही कधी आजपर्यंत दिसली नाही की किती शक्ती आहे. छुपी शक्ती हा. होती. त्या शक्तीच्या जीवावरती पुढे गेलो. त्यावेळी त्या असोसिएशनलाच वाटलं की हा आपला लॉबीमध्ये ह्याला घेणं गरजेचं आहे. कारण की एक मॅनेजमेंट लॉबी चालती नवी मुंबई शहरामध्ये मोनोपॉली प्रमाणे. बरोबर. तर त्या मोनोपॉली प्रमाणे सगळ्यांना एकत्र घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या युनियनमध्ये नवी मुंबई BNM असोसिएशनमध्ये तुम्ही ऍड व्हा. मीही कुठल्या गोष्टीचा विचार न करता मला बिझनेसमध्ये ग्रोथ करायचा होता. मी त्या कंपनीमध्ये त्यांच्या असोसिएशनमध्ये जॉईन झालो. 2021 पासून 2025 पर्यंत माझं कार्य मी त्यांच्यामध्ये उमटवत आलो. माझं खासदाराकडे, आमदाराकडे, मिनिस्टरकडे कोणतेही असोसिएशनचं काम असेल तर ते लोक मला पुढे करत होते आणि मी ते CM पर्यंत सुद्धा विषय मांडायचे होते तर ते मी CM पर्यंत जाऊन मी ते विषय मांडलेले आहेत. पॅनल टू पॅनल जाऊन आम्ही बसून नवी मुंबईच्या फ्युचरसाठी काय आम्हाला FSI घेता येतील, TDR घेता येतील, एन्सलरी घेता येतील, ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करून असोसिएशन एकत्र निर्णय घेऊन त्याच्यावरती आम्ही चर्चा करून नवी मुंबईमध्ये कशी प्रगती शहराला सुंदर बनवता येतं त्याच्यावरती सर्व बिल्डरांनी मिळून आणि हे माझे कामाची पोचपावती म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये असोसिएशनची बॉडीचं जर 2 वर्षानंतर इलेक्शन होतं. मला फोन आला असोसिएशन मधून, तुम्ही उभा राहा. मी सांगितलं मी नाही उभा राहणार कारण मी एकटाच आहे त्याच्यामध्ये. मराठी एखादा 2 असेल की माहिती पण नाही कारण मला दिसलाच नाही. त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट नाही की मला हार नावाची गोष्ट पहिल्यापासून माझ्या जीवनामध्ये की हार ही आपल्याला पचतच नाही. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीमध्ये सांगितलं की नाही उतर. त्यांनी सांगितलं तुम्ही अर्ज भरा, असोसिएशन तुमच्यातर्फे आहे. तरी पण मला 8:30 वाजेपर्यंत 6लाच मीटिंग चालू झाली. मी मीटिंगला 8:30ला लेट गेलो कारण मला माहिती आहे की काय होणार नाहीये. 8:30 वाजता मी तिथं पोहोचल्यावर सांगितलं की तुम्ही ह्या 11 बॉडीच्या सभासदेमध्ये तुम्ही निवडून आलेला आहात आणि तुम्ही इथून पुढे असोसिएशनचा एक भाग म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. तुमच्या कामाची ही पोच पावती म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या लोकांनी निर्णय घेऊन तुम्हाला 11च्या बॉडीवरती बसवलेला आहे. म्हणजे आणि हे करता 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 आमच्या एक आलं लक्षामध्ये की गावाकडच्या भागातल्या लोकांना आज नोकरीसाठी संधी द्यावी म्हणून आमच्याकडे 250 ते 300 लोक आमच्या वाडीतलीच माझ्या 60-70 लोक आहेत. प्लस आटपाडी तालुक्याची सातारा भागातली थोडी बाउंड्रीवरची थोडी गाव आहेत. तिथल्या आसपासची मुलं माझ्या जशी संबंधात येत गेली तसे मी प्रत्येकाला कधी जात धर्म कुठल्या प्रांताचा विचारलं नाही. जसं ज्याचं कौशल्य आहे त्या कौशल्याप्रमाणे मी त्यांना जॉब देत गेलो आणि त्यांनी त्या जॉब दिल्यानंतर ना त्याचं सोनं करून दाखवलं. त्यामुळे मला आमच्या भागातले असलेल्या सर्व लोकांचं पण आभारी आहे की बाबांनो तुम्ही दिलेलं काम सुद्धा टायमिंग मध्ये करता. तर आता ही नगरपंचायतची जी इलेक्शन लागलं ह्याच्यामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली. कारण की आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघात बघितलं तर तरुण तडफदार आमदार आहेत जे आमच्या विचाराचे आहेत की त्यांनाही त्यांच्या मतदारसंघामध्ये फ्युचरच्या ज्या ऍडिशनल विजन आहे आणि डेव्हलपमेंट आहे ते आणण्याची त्यांच्यामध्ये कौशल्य आहे. तेच कौशल्य मला तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील साहेब आहेत त्यांच्या नजरेनं तर आम्ही आजपर्यंत बघतच आलोय काम करत असताना. पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पृथ्वीराज भैया पाटील म्हणून मुलगा आहे सेम टू सेम त्यांची कामाची पद्धत सेम अध्यक्षांच्या पावलावरती आहे. त्यामुळे मला अजून आनंद वाटला की तालुक्यामधून पण मला एक तरुण पिढीला सोबत घेऊन काम करताना अडथळे कसं असतं जुन्या विचाराची लोक असतात त्यांच्या विचारामध्ये नकारही असतो त्या नकारामध्ये काही फायदा पण असतो काही तोटा पण असतो. बरोबर. परंतु यंग पिढीमध्ये एक जिद्द चिकाटी ही असते त्याच्यातून नाही फायदाच होतो तोटा हा होतच नाही कधी. त्या विश्वासातून पहिल्यांदा मला माझ्या गावामध्ये 17 वार्डापैकी 16 नंबर वार्ड
हा डिजिटल कसा असतो. येस, मला त्या प्रश्नाकडे यायचंच आहे, विजनकडे यायचंच आहे. तत्पूर्वी मला सांगा की आता DDSRच्या माध्यमातून किती लोक त्यात इन्व्हॉल्व आहेत किंवा किती लोकांना तुम्ही रोजगार दिलाय? 700 ते 800 लोक माझ्याकडे कामाला आहेत असं. टोटल 700 ते 800, म्हणजे त्यात स्किल बेस असतील किंवा नॉन स्किल वाले, म्हणजे फार मोठ्या स्किल वरती तुम्ही लोकांना रोजगार दिलाय, म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. मला सांगा, DDSRचाच एवढं एम्पायर उभा झालंय, अगदी म्हणजे तुम्ही नोकरीसाठी, म्हणजे तुम्ही पोलीस शिपायापासून सुरुवात केली, तर त्यावेळेला तुम्ही संघर्ष केला असेल, तुमच्या आई वडिलांचा संघर्ष तुमच्या डोळ्यापुढे असेल, तर आज इथपर्यंत आलाय, तर पाठीमागे ज्यावेळेला आपण वळून बघतो त्यावेळेला काय वाटतं, म्हणजे हा सगळा संघर्ष बघताना? संघर्ष बघताना असा आहे की जे आम्हाला ज्या सुविधा भेटल्या नाहीत आणि भेटल्या असत्या तर माझ्यासारखे, कारण आमच्या वडिलांचं उपकार एवढं माझ्यावरती आहे की त्यांनी कर्ज काढून मला पोलीस भरती असू द्या, अकॅडमीला असू द्या, कोणत्याही ठिकाणी मी सांगायचो, एकदा फेल झालोय की मी नको आता जायला, तुमचं पैसे नको घाला. त्यांनी सांगितलं तू अजिबात इकडे घराकडे यायचं नाही, ज्या दिवशी तुझ्या अंगावरती वर्दी चढेल किंवा गव्हर्नमेंट नोकरी चढेल त्यावेळेस तू गावाकडे ये, बाकी काय तुला सुविधा पाहिजे, काय तुला पाहिजे ते मी सगळं तुला तिथं आणून पोच करतो, पण तू इकडे काय येऊ नको. त्यामुळं सगळ्यात प्रथम की पाया त्यांनी माझा भक्कम बनवला, त्या पायापासून मी हे सगळं आता एम्पायर उभा केलेला आहे. आपा, कसं वाटतंय आज एवढं मोठं साम्राज्य उभा केलं तुमच्या सुपुत्रांनी? हा, फळ मिळालं ना. वाटलेलं का कधी की एवढं वैभव प्राप्त होईल? मी यंदा पैसे घेत होतो लोकांना, बर, आता ते दिवस राहिले का? म्हणजे तुम्हाला पण फार अडचणी आल्या? आता मी लोकांना पैसे देतोय बर. मदत म्हणून. मला लोक याचा देत होते, मी आता लोकांना मदत करतो. तुम्ही जाण ठेवली ह्या त्या सगळ्या, मदत कोण देतोय. अडचणीत असतं किंवा काय कोण आहे त्याचं. अडचण तर मदत करतो. बरोबर. मग आता मला सांगा रामदादा, की आता तुम्ही, तुमच्या डोक्यात आहे की आटपाडी नगरपंचायतीतील हा 16 नंबर जो प्रभाग आहे, हा एक आयडियल करायचा किंवा एकदम वेगळा करायचा असं तुमच्या बोलण्यातून येते. आता तुम्ही देशात फिरताय, परदेशात फिरत असाल किंवा अनेक प्रोजेक्ट तुम्ही करताय, म्हणजे नगर विकास खात्याच्या गोष्टी बघत असाल किंवा ह्या त्या सगळ्या गोष्टी, तर काय डोक्यात आहे तुमच्या की काय करायचंय पुढच्या 5 वर्षात 16 नंबर प्रभागात? सगळ्यात सर्वप्रथम माझ्या भागामध्ये शिक्षणावर सर्वप्रथम मी फोकस देणार आहे की आमच्या ह्याच्यामध्ये 2-3 खेडेगाव आहेत. आज जसं माझ्या गावात आहे तसं बोराटा मळ्यात पण मी बघितलं की तिकडे आज बी रोड नाहीयेत जाण्यासाठी, कारण की काय अगोदर ते कुठल्या मतदारसंघात तेही मला बोलायचं नाही, कोणी काम केलंय तेही मला सांगायचं नाही, परंतु त्या रोड त्याच्या शिक्षणावरती पहिलं महत्त्व देऊ आम्ही. शिक्षणासाठी लोकांना सगळ्यात मोठी अडचण काय आहे, त्यांच्याकडे कौशल्य भरपूर आहे, बरोबर, करून दाखवण्याचं, पण करून दाखवल्यानंतर जी फी आहेत आज मोठमोठ्या इंजिनिअरिंगला असू द्या, डॉक्टरला असू द्या, MBBS असू द्या, BHMS असू द्या किंवा बाकी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ऍडमिशनला पैसे भरताना त्यांची जी अडचण येत्या ती आम्ही आमचे एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट मार्फत या सर्वांपर्यंत शिक्षणाचे पैसे पोहोच होतील आणि सगळ्यात मोठा पाया तिथे मजबूत होईल. त्याच्यानंतर ना रोजगारासाठी आज गावामध्ये जर मी आलो तर मी जेंट्स वर्गाला मुंबई पुण्यासाठी घेऊन जाऊ शकतो, सगळं होतंय, परंतु आज माझ्या भागामध्ये गेलं तर महिलांसाठी आजही लोकांच्या बांधावरती जाण्याशिवाय दुसरा रोजगार नाहीये तालुक्यामध्ये. तर महिला लघु उद्योग मी मुंबई शहरामध्ये एक ट्राय करून बघितला आणि तीच मी गावाकडे आणायचा माझा 100% ध्येय आहे की 2,500 ते 3,000 महिलांना आटपाडीमध्ये कसा रोजगार देता येईल आणि त्या अनुषंगाने आम्ही लघु उद्योग जसे की पेपर कप, ज्यूस कप, तुमच्या टिश्यू पेपर, तुमचे दुरवणी, पत्रवळे, ह्या सगळ्या डिजिटल मशिनरीनुसार आज तुम्ही चायनामध्ये गेला तर ह्याच्या वेगवेगळ्या तर ह्या ज्या आहेत त्या इथं आटपाडी भागामध्ये त्याचं एक अंपायर उभा करून महिलांना लोकांच्या बांधावर न जाता सावलीला मांडी घालून बसून रोजगार देण्याचं हे आमचं एक ध्येय आहे त्याच्या पाठीमागचं. कारण की आपण नुसतं महिलांना शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1,500 रुपये मिळाले, परंतु ठीक आहे त्यांच्या महाराष्ट्रभर त्यांना वाटायचं त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी बरोबर दिलं, पण आमचंही कर्तव्य आहे ज्या गावाने आम्हाला, ज्या गावामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो, आजही आमच्या गावातल्या आमच्या आया बहिणी, आमच्या आई ह्या सगळ्या आजही त्याच परिस्थितीमध्ये आहेत, त्या गोष्टीचा आम्हाला कुठंतरी खंत वाटतो, म्हणून ह्या सगळ्या सुविधा आम्हाला
आमच्या भिंगेवाडी गावामध्ये. दुसरा पार्ट आहे की आमच्या गावामध्ये असलेले जे रोड आहेत, गावामध्ये लाईट असतील, गावामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी CCTV येतील आमच्या. कारण की या गावामध्ये काय चालतं हे गावातल्या लोकांना कळलं पाहिजे. जिम बांधू आम्ही, गार्डन बनवू, की गार्डनमध्ये सर्व लोकां एकत्र येऊन बसतील आणि तिथं त्यांचे विचार एकत्र येऊन चांगल्या काहीतरी गोष्टी लक्षात येतील. परत ना असं चांगल्या ट्रस्ट उभा करू. अहिल्यादेवी भवन असू शकते, शिवाजी महाराजांचं पुतळा असू शकतो, त्यांचं भवन असू शकतं, नाट्यगृह असू शकतं. आज आटपाडी तालुक्यामध्ये आहे. पण आमचं चाललेलं आहे की पहिलं आमच्या 16 नंबर वार्डाला आम्हाला करून दाखवायचं आहे की जे डिजिटल प्रमाणे आहे. चौंडेश्वर कॉलनी असू द्या, रस्त्यावरती लाईट असू द्या, ह्या लाईट ह्या सगळ्या सुविधा ह्या आमच्या पूर्ण 16 नंबर वार्डामध्ये देण्याचं आमचं ठाम निश्चय आहे. म्हणजे तुम्ही हिते पहिल्यापासून राहिल्यामुळे आणि इथल्या प्रश्नांची जाण असल्यामुळे, इथल्या समस्या माहीत असल्यामुळे आणि करण्याची उर्मी असल्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला 16 नंबर प्रभाग एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जायचंय आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने बहुतेक तुम्हाला हे करायचंय. बाकी तुम्हाला यात काही आव्हानं वगैरे वाटतायत का या सगळ्या गोष्टी? आव्हाने काय असतं, काम करणाऱ्या माणसाला आव्हान हा पार्ट राहतच नाहीये. गावाला आजपर्यंत आम्ही काम केलेलं आहे, करतोय आणि करत राहणार आहे. गावातल्या सर्व लोकांना, आमच्या गावानी एक गाव एक मत आणि एक उमेदवार असा निर्णय घेतलेला आहे माझ्या गावानी. आमच्या गावामध्ये आता एक नवीन वार्ड ऍड झालेला आहे, जसं की चौंडेश्वर कॉलनी आणि मायेकनगर. त्या भागातल्याही लोकांनी सांगितले की आम्ही तुमच्या गावामधले काम बघितलंय, गावातल्या लोकांमधनं विचार घेतलेले आहे की आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभा आहे, आम्ही तोच निर्णय घेऊ, परंतु तुम्ही तुमच्या कामातून ते कौशल्य दाखवा. पुढच्या 5 वर्षाला तुम्हालाही आमच्या मतदारसंघात यायची वेळ येणार नाही, असं मला मतदारांनी ठामपणे सांगितलेलं आहे. मला एक, मी मुलाखतीच्या शेवटाकडे येतो. मला एक सांगा की माणसाच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात, तर तुमच्या आयुष्यातला असा कुठला कठीण प्रसंग आहे किंवा कुठला टर्निंग पॉइंट आहे की त्या गोष्टीमुळे तुमचं आयुष्य बदललं गेलं? आयुष्य असं आहे की आपल्या मराठी माणसामध्येच म्हणलं की प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक आई वडिलांचं मत असतं की माझ्या मुलाने नोकरी आणि नोकरी आणि नोकरीच करावी. मग ती प्रायव्हेट असू द्या, ती कोणाच्या कारखान्यावरती असू द्या, ती गव्हर्नमेंटमध्ये असू द्या किंवा कुठे असू द्या, अनेक ठिकाणी नोकरी करा, महिन्याचा पगार येईल, ह्या गोष्टीवरतीच त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. परंतु मी ज्यावेळी मुंबई पोलीस म्हणून काम करत होतो आणि मी कृष्णप्रकाश IPS होते, त्यांच्या अंडर काम करत होतो, त्यामुळे मला बऱ्याच उद्योजकांच्या सोबत बसण्याचा योग आला. त्यामुळे माझ्या मनाला असं वाटलं की आपण जे आपल्या मराठी माणसामध्ये चालत आलेलं आहे आजपर्यंत की नोकरी न करता स्वतःचा बिझनेस काही असू द्या, छोटा मोठा सुरू करूया. त्या छोट्या मोठ्याचं तुम्हाला एक दिवशी वटवृक्षामध्ये तुमचं रूपांतर होईल. कारण की मी एक उदाहरणच आहे तुमच्यासाठी, असे बरेच उदाहरण असतील जे तुम्हाला माहिती पण नसतील. आपल्या ह्याच्यामध्ये मराठी लोकांमध्ये खूप आहेत, परंतु एकमेकांची युनिटी नाहीये. त्या युनिटीमुळे कुठल्या गोष्टी ऍड करता आल्या नाहीत. परंतु मला उद्योगधंद्यामध्ये, नोकरी न करता उद्योगधंद्यामध्ये जो येण्याचा मी निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये मला सुरुवातीला बरेच अडथळे आले, ज्याच्यामध्ये मी कुठल्या जात प्रांतावर वाटत नाही, परंतु DDSR हा तयार होणे ह्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केला की हा मराठी माणूस तयार नाही झाला पाहिजे. त्यासाठी बऱ्याच गोष्टीचे अडथळे आले मला, परंतु लोकांचा साथ, घरातून आशीर्वाद, बळावरती ते अडथळे तुम्ही दूर केले. जे अडथळे होते ते माझं शिक्षण पूर्ण झालं होतं, ग्रॅज्युएशन. त्यामुळे त्या शिक्षणाच्या जोरावरती आज ही लोकशाही आहे. लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेल्या राज्यामध्ये आपण राहतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जर तुमचं शिक्षण चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला ज्या टेंडर भरण्याची कृती असू द्या, त्या टेंडरमध्ये कुठली मॅनेजमेंट पार्ट नाहीये. तुम्हाला टेंडर समजलं असेल कसं भरायचं आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कसं बनवायचं आहे, त्याची फिजिबिलिटी रिपोर्ट कशी बनवायची आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये किती खर्च येणार आहे आणि किती प्रॉफिट होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज एकत्र घेत आम्ही छोटे छोटे टेंडर पासून आज आम्ही 22 माळ्याच्या टावरपर्यंतचे टेंडर आमची DDSR कंपनी करत आली. कारण हे सगळं श्रेय जे आहे शिक्षण ह्या गोष्टीमुळं, कारण गेल्या 3 पिढीपासून नवी मुंबईमध्ये मोठमोठ्या कंपन्या काम करते. त्या कंपनीला टक्कर देत आज
कालच आम्ही वडिलांचं इकडं इलेक्शनचा पिरियड चालू होता, पण आम्ही सर्वप्रथम उद्योग धंद्याला महत्व देतो. बरोबर. खाली माझं एका प्रोजेक्ट प्रेझेंटेशन होतं. मी सांगितलं प्रेझेंटेशन झाल्यानंतरच मी 600-700 करोडचा प्रोजेक्ट होता. मला एवढा विश्वास आहे की मला प्रेझेंटेशनला यायचा चान्स भेटला की तो प्रोजेक्ट मलाच भेटतो. अरे वा, एवढा आत्मविश्वास. एवढा आत्मविश्वास मी लोकांना आधीच सांगतो की तुम्ही मला एक फक्त प्रेझेंटेशनचा त्या सोसायटीमध्ये चान्स द्या. रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता. हा. मला प्रेझेंटेशन भेटलं. टोटल 18 बिल्डर आले होते. 18 मधून 5 जणांचं सिलेक्शन झालं. 5 मधून परत ना तिघांना कट केलं त्याने आणि 2च लोक वोटिंगसाठी काल ठेवले. आमच्या बरं. याच्यामध्ये मतदानच असतं. बरं. त्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून जॉईंट रजिस्टर तर्फे एखाद्याची नेमणूक केलेली असते. त्यांच्या समोर ती निवडणूक होते आणि सभासदांकडून कोणी आजपर्यंत किती चांगले सुंदर प्रोजेक्ट बांधले, त्यांचा टर्नआउट किती आहे, किती करोडचा त्यांचा नेटवर्थ आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून आणि फ्युचरमध्ये कशा प्रकारे तुम्ही आमचा प्रोजेक्ट मांडणार आहे हे सगळं त्या प्रेझेंटेशन मध्ये मांडायचं असतं. ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर ना अर्ध्या तासामध्येच मला मेसेज आला की हजारे साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये विनर झाला. वा. मला राहुल दादा शेवटचं सांगा की तुम्ही एवढं मोठं साम्राज्य उभा केलंय बांधकाम क्षेत्रामध्ये, परंतु तुम्ही ज्या मातीतून येता तिथल्या लोकांसाठी देखील तुम्ही काम करताय, तर हे समाधान वाटतंय? आत्मिक समाधान बरंच वाटत असेल. जो लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य त्याच्यामध्ये सर्वात मोठं समाधान आहे. कारण बरेच लोक बरंच यश मिळवतात, परंतु आपण जिथून आलोय तिथे पुन्हा येतात, काही लोक येत नाहीत किंवा काय. कसं असतं, ज्यांना मातीशी नातं जुळलेलं असतं ते त्याच्या गावाला किंवा त्याच्या भागाला किंवा त्या तालुक्याला ते विसरू शकत नाही. त्यातलंच एक भाग आणि मी उदाहरण म्हणून आहे. तर आज आपण स्पेशल गोष्टच्या माझं शहर माझं विजन या स्पेशल कार्यक्रमामध्ये श्री बाळासाहेब हजारे आप्पा व त्यांचे चिरंजीव DDSR ग्रुपचे MD राहुलदादा हजारे यांच्यासोबत हितगुज साधलं. त्यांचा प्रवास, त्यांनी केलेली आजपर्यंतची कामं आणि या शहरासाठी सोबतच या प्रभागासाठी भविष्यातील त्यांच्या असलेल्या विजन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी साधल्या. अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. नुकताच त्यांनी आज अर्ज भरलाय. ह्या सगळ्या धामधुमीत त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासोबत संवाद साधला, त्याबद्दल दोघांचेही मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू.